नमस्कार, मी शांतिवन संस्थेची फाउंडर अनिता देवकर। आज आमच्या संस्थेमध्ये सुनीलदादा मेश्राम ही व्यक्ती आली आहे आणि त्यांचं कौतुक मला ह्याच्याकरता वाटतं की आज समाजामध्ये तरुण पिढी आपण बघतो, परमेश्वराने आज त्यांना 2 पाय दिले आहे, 2 हात दिले, पण काम करण्याची इच्छाशक्ती नसती। कोणतेही ड्रग्सच्या आधारे, दारूच्या आधारे व्यसनाधीन झालेले असतात, समाजामध्ये वावरत असतात, कोणतेही काम करायचं नसतं। पण आज सुनीलदादांना गेले 6 वर्ष आज त्यांना गँग्रीनसारखा आजार झाला आणि या आजारातनं पूर्णपणे ते बाहेर पडले आणि त्यांचा गुडघ्यापासून पाय निकामी करण्यात आला आणि त्याच्यानंतर गेले 6 वर्ष ही व्यक्ती पूर्णपणे फायबरच्या पायावरती चालतीये बॅलन्स करून आणि आज ते या संस्थेमध्ये ॲज अ स्टाफ म्हणून काम करतायत। कौतुक ह्याचंच वाटतं की आज एक पाय नसताना पण हे बेडवर न बसता, न झोपता, आराम न करता स्वतःच्या जीवनाशी संघर्ष करत आहे आणि आज परमेश्वर त्यांच्यासोबत आहेतच, पण आम्ही आमच्या शांतिवनमधले सहपरिवार, सगळ्या आजी आजोबा, मी स्वतः त्यांच्यासोबत आहोतच आणि गेले कित्येक वर्ष त्या वृद्धाश्रमामध्ये वृद्धांची सेवा करतात। त्यांचं स्वतःचं तेच म्हणणं आहे की मला इथे सगळ्यांची सेवा करायला जो आनंद मिळतो तो खूप मोठा आहे। माझा पाय जो आहे, पायाचा आजार इथे काहीच वाटत नाही। त्यांचा पाय गुडघ्यापासून पूर्णपणे सुनीलदादांचा निकामी झालाय, तरी पण आज त्यांना कोणाच्याही जीवावरती बसून खायचं नाहीये, कारण फॅमिली बॅकग्राऊंड एवढं स्ट्रॉंगली नाहीये की त्यांना आज दोन्ही टाइमाचं जेवण, अन्न त्यांना पुरेसं असं घरात बसून मिळेल। शेवटी मानव आहे आणि स्ट्रगल करणं हे त्याचं कामच आहे आणि फायनान्शियली इश्यू प्रत्येकाला येतच असतो, त्याचप्रमाणे त्यांच्या जीवनात पण असा संघर्ष आहे। त्यामुळे मुलगा आहे, पण मुलगाही स्वतःच्या पायावरती उभा राहून कमवत आहे आणि त्यामुळे आज त्यांना त्यांचं एज एवढं नाही आहे, ह्या वयात पण त्यांना पाय नसताना सुद्धा कधी जाणवून देत नाही की मला पाय नाही आहे। म्हणजे उलट आम्हाला इथे सगळ्यांना काळजी वाटते, आम्ही सगळ्यांना सांगतो की तुम्ही बसून थोडीशी कामं करा। शक्यतो बिल्डिंग असल्यामुळे स्टेप चढणं उतरणं हे इथे होत असतं, पण शक्यतो मी सगळ्यांना सांगितलं की जेवढं जमेल त्यांना एका जागीच काही काम करता आलं तर आपण तसं काम देऊयात। पण तरी पण ते कधीही कोणत्याही गोष्टीमध्ये हार मानत नाही। आल्यापासून मी बघते आहे अगदी नॉर्मल व्यक्तीसारखंच ते काम करतात, कधीही भासवून देत नाही की मला एक पाय नाही आहे आणि मी माझ्या एका पायावरच उभा आहे आणि खरंच कधी कधी वाटत पण नाही की त्यांना पाय नाही आहे। आणि जेव्हा ते जॉईनिंग झाले तेव्हा स्वतःहून कधीच म्हणाले नाही की मी हँडिकॅप आहे, मला पाय नाही आहे। आज थोडंसं खरचटलं तरी आपण 8 दिवस त्याचं दुखणं अंगावर काढत असतो की मला इथे दुखतंय, तिथे दुखतंय, हे झालंय, ते झालंय, पण आज ती व्यक्ती गेले 6 वर्ष आपल्या स्वतःच्या स्वबळावरती हिमतीने आज झुंजत आहे, उभी आहे आणि मेन म्हणजे ती काम करते। तर अशाच व्यक्तींना आपण प्रोत्साहन देऊया। धन्यवाद। माझं नाव सुनील मेश्राम। 6 वर्षा अगोदर मला गँग्रीन झाल्यामुळे माझ्या पायाच्यात मी 2 सर्जरी केल्या, पण ती सक्सेस न झाल्यामुळे माझा शेवटी तो पाय कापावा लागला। पण मी पाय आल्यानंतर मी 6 महिन्यानंतर मी जयपूरमधून भगवान महावीर विकलांग सेवा समितीतून म्हणजे काय म्हणतात त्याला, नकली पाय बसवून मी काम केले, 2-3 ठिकाणी काम केले मी। पण नंतर मला कळलं की शांतिवनमध्ये वॅकन्सी आहे, म्हणून मग इथे कामाला आलो मी आणि मला इथे हे वृद्ध आई आजोबा यांच्यासोबत काम करायला, यांना सेवा द्यायला मला खूप आनंद वाटतो आणि मी माझ्या पायामुळे माझे दुःख विसरून यांच्यासोबत मला जितका वेळ मी घालवतो आणि त्यांची सेवा करतो, मला त्याच्यात खूप आनंद मिळतो आणि त्याच्यामुळे मी माझ्या पायाचं दुखणं हे मी पूर्ण विसरून गेलेलो आहे। मला काहीच असं वाटत नाही की माझा एक पाय असा आहे आणि इथली मॅडम इतके कोऑपरेटिव्ह आहेत की त्यांनी मला खूप सपोर्ट केला आणि मला जास्त जड वस्तू किंवा काही वर खाली करायला त्यांनी स्टाफला पण सांगितलं की यांना जास्त काही